Hello students, welcome all. This is our physics lecture. Now today we learn the new chapter, that is chapter number 10, electrostatic. ओके, आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक हा चॅप्टर स्टार्ट करणार आहे. यातला जो स्किप सिलेबस आहे तो आपण न घेता बाकीचा जो आहे तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तो आपण स्टार्ट करणार आहे. ओके, सगळ्यात आधी इलेक्ट्रोस्टॅटिक मीन्स वॉट हे तुम्हाला माहिती हवं. द स्टडी ऑफ charge is at rest is known as the electrostatic. See the definition of electrostatic. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. दॅट इज द स्टडी ऑफ चार्ज इज ॲट रेस्ट इज नोन ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिकची डेफिनेशन आहे. Means the branch of the physics which deals with the study of electric charge at rest is known as the electrostatic. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला चार्ज म्हणजे काय माहिती आहे. ॲक्च्युली द प्रॉपर्टी ऑफ पार्टिकल्स लाईक प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन्स विच प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल इन्फ्लुएन्स इज कॉल्ड ॲज चार्ज. मग चार्जचे टाईप्सही माहिती आहे तुम्हाला, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज कसा फॉर्म होतो, चार्ज विच प्रोड्यूस ऑन द बॉडी ड्यू टू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इट is known as the positive charge, and negative charge is charge which is produced due to the gain of electrons is called negative charge. ओके, मग आपण इलेक्ट्रोस्टॅटिकची जी डेफिनेशन आहे ती शॉर्टमध्ये लिहूया. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ electric charge at rest is known as electrostatic. See, this is the basic definition. मग आपण चार्जची डेफिनेशन पाहिली आणि मग त्याचे जे दोन टाईप्स आहेत ते पाहिले. मग आता ह्याच्यामध्ये जो तुम्हाला सिलेबस आहे त्यामध्ये इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो आपण आता घेतला. त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रिक चार्जेस 10.2 आहे तो तुमचा स्किप केलेला आहे. तरी तुम्हाला बेसिक नॉलेज हवं म्हणून आपण घेतलं होतं. तुम्हाला हाही कन्सेप्ट माहिती असेल, व्हॉट इज इन बाय द इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ॲक्च्युअल इलेक्ट्रिकली न्यूट्रल मीन्स matter is made up of atoms which in atom consist of elementary particles proton, neutron, electron. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ॲटम जो बनलेला असतो त्यामध्ये प्रोटॉनही असतो, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट. ए प्रोटॉन इज कन्सिडर्ड टू बी पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन इज निगेटिव्हली चार्ज and neutron is electrically neutral, that is it has a no charge. Means an atomic nucleus is made up of protons and neutrons and hence is positively charged. Okay, and negatively charged electrons surrounding the nucleus so as it to make an atom electrically neutral. म्हणजे त्याच्यामध्ये पॉझिटिव्हही चार्ज आहे आणि निगेटिव्हही चार्ज आहे, बोथ आर प्रेझेंट सो दॅट ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग आता आपल्याला याच्यामध्ये जो आहे 10.3 पासून आपला जो आहे तो चॅप्टर स्टार्ट होतो. मग त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण आता 10.3 मधला जो पॉईंट आहे, कन्सेप्ट ऑफ ॲडिटिव्ह नेचर ऑफ द चार्ज मीन्स वॉट ते पाहूयात. द ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज म्हणजे काय. ॲक्च्युली इलेक्ट्रिक चार्ज इज ॲडिटिव्ह. पहा इथे मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये इथे हेडिंग लिहूयात आपण, कन्सेप्ट ऑफ ॲडिटिव्ह नेचर ऑफ charge. Electric charge is additive similar to the mass. Actually the total electric charge on an object is equals to the, आपण कसं फाइंड आउट करतो, ॲक्च्युली सम ऑफ द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल चार्जेस डिस्ट्रीब्युटेड ऑन द पार्ट्स ऑफ द ऑब्जेक्ट. जर आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला आणि त्याच्यावरती जितके चार्जेस डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत आणि मला त्याचा टोटल इलेक्ट्रिक चार्ज फाइंड आउट करायचा आहे, तर मी काय करेल, त्याची सगळ्याची ॲडिशन घेईल. दॅट इज द, म्हणजे आपण ते ॲडिटिव्ह नेचर जे आहे ते आपण एक्सप्लेन करत आहे याच्यामध्ये. म्हणजे इन शॉर्ट मी त्याची काय करेल, ॲडिशन डिपेंड अपॉन पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज, त्याच्या अकॉर्डिंगली त्याची अल्जेब्रिक सम घेईल. बरोबर आहे.
मग ह्याच्यामध्ये हा होता फर्स्ट पॉईंट. देन नेक्स्ट इज आपण वन बाय वन पॉईंट बाय पॉईंट क्लिअर करूयात. फर्स्ट पॉईंटमध्ये आपण म्हटलं होतं इलेक्ट्रिक चार्ज is additive similar to mass. The total charge on an object is equal to algebraic sum of all the electric charges distributed on different parts of the object. Okay. It may pointed out that while taking the algebraic sum, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं साइन मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. Thus, if the two bodies, जर दोन्ही बॉडीला इक्वल आणि अपोजिट चार्जेस असतील, देन द नेट चार्ज ऑन द सिस्टीम ऑफ द टू बॉडीज इज झिरो. म्हणजे आपण त्याचा जो टोटल चार्ज आहे तो काय म्हणणार आहे, झिरो. कारण की इक्वल अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह आणि इक्वल अमाऊंट ऑफ निगेटिव्ह चार्ज जर प्रेझेंट असतील तर आपण त्याला काय म्हणू शकतो, द टोटल चार्ज or the net charge on the system of the two bodies is zero. This is the similar to that in case of atom, the nucleus is positively charged and this charge is equal to negatively charged. जे मी तुम्हाला आधीच सांगितलं, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन मेकिंग द ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल. म्हणजे जितके नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आहे तितकेच नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट असतील तर तो ॲटम कसा असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ओके. आत्ता जे मी म्हटलं तुम्हाला, जसं इलेक्ट्रॉनिक चार्ज तसं मासचं पण आहे पहा. State the analogy between the additive property of charge with that of the mass. जसं आपण आता म्हटलं चार्जची, तशी मासेसची सुद्धा आहे. फक्त यामध्ये डिफरन्स काय पहा. Analogy between the additive property of charge with that of mass. ओके. म्हणजे जशी आपण आता चार्जेसची पाहिली तशी आता मासची सुद्धा आहे. ॲक्च्युली द मास ऑफ द पार्टिकल कॉन्स्टिट्युटिंग अन ऑब्जेक्ट आर ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे आपण कधी म्हटलं का त्याचं मास निगेटिव्ह आहे, नाही. मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मीन्स द मास ऑफ द पार्टिकल कॉन्स्टिट्युटिंग ऑब्जेक्ट आर ऑलवेज पॉझिटिव्ह. मग आपण लिहूया तिथे द मास of particle constituting an object are always positive, whereas charges distributed on the different parts of the object may be positive or negative. Whereas जर आपण चार्जेस जर घेतले तर चार्जेस कसे असतात, इट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, बट मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह. Whereas the charges distributed on different parts of the object may be positive or negative. Okay, and the total mass of an object is always positive, whereas the total charge on the object may be पॉझिटिव्ह, झिरो और निगेटिव्ह. म्हणजे हे दोन पॉईंट्स आहेत की जे आपण त्याच्यामध्ये ॲनॉलॉजी स्टेट केली दोन्हींमधली. जसं मास हे जे आहे ते ऑलवेज पॉझिटिव्हच राहतं, बट चार्ज जो आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही राहू शकतो.
आणि जर टोटल जर मी कन्सिडर केलं, टोटल मास ऑन ऑब्जेक्ट इज ऑल्सो ऑलवेज पॉझिटिव्ह, बट द टोटल चार्ज ऑन द ऑब्जेक्ट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. ओके, आणि तुम्हाला व्हॅल्यू पण माहिती आहे. चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू, व्हॅल्यू आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 आणि त्याचे युनिट आहे कुलम. ओके, 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. दिस इज द magnitude and charge on the electron. Then we see the next point is quantization of charge. See, quantization of charge. Now let's see what is meant by the quantization of charge. In that first point is protons, that is positive, and electrons negative are the charged particles constituting matter, are the charged particles constituting matter, hence charge on an object must be integral multiple of electron. ॲक्च्युली आता याच्यामध्ये जे आहे क्वांटायझेशन ऑफ चार्ज, मग चार्ज म्हणजे दोन्ही आहे, प्रोटॉन ॲज वेल एज इलेक्ट्रॉन. मीन्स प्रोटॉन दॅट इज पॉझिटिव्ह अँड इलेक्ट्रॉन दॅट इज अ निगेटिव्ह आर चार्ज पार्टिकल कॉन्स्टिट्युटिंग ए मॅटर. हेन्स the charge on the particle, hence the charge on an object must be an integral multiple of प्लस मायनस ई. प्लस म्हणजे प्रोटॉन, मायनस म्हणजे न्यूट्रॉन, सॉरी, प्लस म्हणजे प्रोटॉन आणि मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन. मग आता ह्याच्यामध्ये जे आहे दॅट इज, हेच आपण कसं लिहू शकतो, क्यू दॅट इज चार्ज इज इक्वल टू प्लस मायनस एन इंटू ई. ॲक्च्युली एन इज एन इंटिजर, वेअर म्हणजे ती कुठली तरी एक व्हॅल्यू राहणार. एन इज an integer. Charges on an object can be increase or decrease in multiples of E. म्हणजे ते डिपेंड आहे, चार्जेस इंक्रीजसुद्धा होऊ शकतात किंवा डिक्रीजसुद्धा होऊ शकतात. मग तेच म्हटलं आपण, चार्ज ऑन an object can be increased or decreased in multiples of E. It is because during the charging process integral multiple of electron can be transferred from one body to another body. This is known as the quantization of charge or discrete nature of charge. म्हणजे जे आपण म्हटलं की नाही, का म्हटलं आपण हे, ड्युरिंग द चार्जिंग प्रोसेस, जेव्हा आपण चार्ज करतो तेव्हा काय होतं, इंटिग्रल मल्टिपल ऑफ इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात फ्रॉम वन बॉडी टू दी अनदर बॉडी. हा जो कन्सेप्ट आहे यालाच म्हणतात ॲक्च्युली क्वांटायझेशन ऑफ चार्ज, ट्रान्सफरिंग ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन बॉडी टू दी अदर बॉडी, दॅट इज नोन ॲज द क्वांटायझेशन. ओके, अंडरस्टूड दिस. देन वी सी द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. ओके, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. मग ह्याचं जे स्टेटमेंट आहे ते पहा आता. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्जचं स्टेटमेंट आहे, फॉर ॲन आयसोलेटेड सिस्टीम द टोटल चार्ज कॅनॉट बी क्रिएटेड or nor be destroyed. Total charge cannot be created nor be destroyed.
पहा आता ह्यालाच कसं म्हटलं आहे, फॉर अन आयसोलेटेड सिस्टीम. जसं आपण आता ह्याचं एक्झाम्पल घेणार आहे पुढच्या ह्याच्यामध्ये. आधी आपण पाहूयात व्हॉट इज दिस. यालाच ऑरमध्ये आहे, इन एनी गिवन फिजिकल प्रोसेस चार्ज मे गेट ट्रान्सफर फ्रॉम वन पार्ट ऑफ द सिस्टीम टू दी अनादर बट द टोटल चार्ज इन द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे ही जी प्रोसेस आहे यामध्ये काय, चार्ज ट्रान्सफर होईल फ्रॉम वन पार्ट ऑफ द सिस्टीम टू दी अनादर, बट टोटल चार्ज कसा राहणार त्याच्यावरचा, रिमेन्स कॉन्स्टंट. मग त्यालाच आपण म्हटलं फॉर अन आयसोलेटेड सिस्टीम टोटल चार्ज कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. म्हणजे आपण क्रिएटही करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय करू शकत नाही, तो ॲज इट इज मीन्स रिमेन्स कॉन्स्टंट. दिस इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. तुम्हाला जे स्टेटमेंट इझी वाटेल ते तुम्ही लिहू शकता. यामध्ये छोटे, त्यामध्ये दुसऱ्या प्रकारे आपण म्हटलं, इन एनी गिवन फिजिकल प्रोसेस चार्ज मे get transfer from one part of the system to the another but the total charge in the system remains constant. और याला म्हटलं होतं आपण, फॉर अन आयसोलेटेड सिस्टीम टोटल चार्ज कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. सो दिस इज द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. नाव सी द क्वेश्चन. आता आपण एक्झाम्पल म्हणून बघूयात त्याचं. एक्झाम्पलमध्ये आपण एक ग्लास रॉड घेतला, तो रब केला विथ द सिल्क, तेव्हा काय होतं पहा. When a glass rod is rubbed with the silk, it becomes positively charged and silk becomes negatively charged. जर मी हा ग्लास रॉड आहे तो सिल्कवरती रब केला, घासला, तर काय होणार आहे, तो बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज बनतो. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज बनला म्हणजे त्याने काय केलं, इलेक्ट्रॉन्स लॉस केले, ट्रान्सफर केले रॉड टू द सिल्क अँड सिल्क बिकम्स निगेटिव्हली चार्ज. जो घेतो तो निगेटिव्ह बनतो आणि जो डोनेट करतो इट शुड बी पॉझिटिव्ह. मग इथे आपण म्हटलं द अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ऑन द ग्लास रॉड फाउंड टू बी एक्झॅक्टली सेम ॲज द निगेटिव्ह. मग ह्याच्यानंतरनं दोन्हींमधले आपण कॅल्क्युलेट केले. ग्लास रॉड आणि सिल्क या दोन्हींमधले जे आहे, जितके पॉझिटिव्ह चार्ज आहे तितकेच निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे काय, दोन्हींची इक्वॅलिटी झाली, मीन्स टोटल चार्ज रिमेन्स द कॉन्स्टंट. अंडरस्टूड दिस. वेन ए ग्लास रॉड इज रब विथ द सिल्क it becomes positively charged and silk becomes negatively charged, and the amount of positive charge on the glass rod is found to be exactly equals to the amount of negative or same as the negative charge on the silk. Thus the system of glass rod and silk together possess the zero net charge after rubbing. Hence the total charge on an isolated system always conserved. Then चार्जेस ब्रॉट क्लोज टू ईच अदर. मग त्याच्यामध्ये अनलाईक चार्जेस आर रिपेल्ड अँड लाईक चार्जेस आर अट्रॅक्ट ईच अदर अँड लाईक चार्जेस आर रिपेल. जर तुम्हाला हा पण कन्सेप्ट माहिती आहे, जर आपण पॉझिटिव्ह चार्ज जर नियर ठेवला तर काय होणार आहे, रिपल्शन. बट वी प्लेस पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज देन इट गेट अट्रॅक्शन. ही तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आधी लर्न केलेलं आहे. आय होप यू अंडरस्टूड ऑल दॅट पॉईंट वी कवर टुडे. आज आपण जेवढं घेतलं असेल हे सगळा बेसिक पार्ट म्हणजे इंट्रोडक्टरी पार्ट होता तुमचा या इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमधला. आय होप यू अंडरस्टूड. थँक यू.